नमस्कार. आज आपण भारतीय संविधानातील अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेत वारंवार विचारला जाणारा विषय समजून घेणार आहोत, संघ आणि त्याचे क्षेत्र, म्हणजेच भारतीय संविधानाचा भाग 1, ज्यामध्ये कलम 1 ते 4 यांचा समावेश होतो. हे कलम भारताच्या संघराज्य स्वरूपाचे स्पष्टीकरण देतात आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्या रचनेत बदल कसा केला जाऊ शकतो याची घटनात्मक यंत्रणा स्पष्ट करतात. सर्वप्रथम आपण कलम 1 भारताचे नाव आणि त्याचा भूभाग पाहूया. या कलमानुसार इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स असेल. जरी भारतीय संविधानाची रचना संघराज्य म्हणजेच फेडरल असली तरी येथे राज्यांचा संघ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक वापरण्यात आला आहे. राज्यांची नावे आणि त्यांचे प्रदेश हे पहिल्या अनुसूचीमध्ये म्हणजेच फर्स्ट शेड्यूलमध्ये नमूद करण्यात आले आहेत. भारताचा भूभाग 3 घटकांनी बनलेला आहे: राज्यांचे प्रदेश, केंद्रशासित प्रदेश आणि भारत सरकारद्वारे भविष्यात मिळवले जाणारे अधिग्रहित प्रदेश. इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो: युनियन ऑफ स्टेट्स हा शब्दच का वापरण्यात आला? याचे उत्तर समजून घेण्यासाठी भारताची तुलना अमेरिकेशी केली जाते. भारतीय संघ हा अमेरिकन संघाप्रमाणे राज्यांमधील एखाद्या कराराचा परिणाम नाही. राज्यांना संघातून वेगळे होण्याचा म्हणजेच सिसीड करण्याचा अधिकार नाही. हा संघ अविनाशी आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी देश राज्यांमध्ये विभागलेला असला तरी तो एक अविभाज्य घटक आहे. यावरून केंद्र अधिक शक्तिशाली असल्याचे स्पष्ट होते. याच संदर्भात टेरिटरी ऑफ इंडिया आणि युनियन ऑफ इंडिया यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. टेरिटरी ऑफ इंडिया ही व्यापक संकल्पना आहे. यात राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि अधिग्रहित प्रदेश यांचा समावेश होतो. याउलट युनियन ऑफ इंडिया ही मर्यादित संकल्पना असून त्यात फक्त राज्यांचा समावेश होतो, जे संघराज्य प्रणालीचे सदस्य आहेत आणि केंद्रासोबत अधिकारांचे वाटप करतात. केंद्रशासित प्रदेश आणि अधिग्रहित प्रदेश हे थेट केंद्र सरकारद्वारे प्रशासित केले जातात. आता आपण पुढील महत्त्वाच्या कलमाकडे वळूया. कलम 2 नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना. या कलमानुसार संसदेला कायद्याद्वारे नवीन राज्ये संघात दाखल करून घेण्याचा किंवा नवीन राज्ये स्थापन करण्याचा अधिकार आहे. संसद योग्य वाटतील त्या अटी व शर्तींवर हे करू शकते. या कलमाअंतर्गत 2 अधिकार स्पष्ट होतात: एक म्हणजे नवीन राज्यांचा प्रवेश आणि दुसरा म्हणजे नवीन राज्यांची स्थापना. हे कलम अशा प्रदेशांशी संबंधित आहे जे भारताच्या संघाचा भाग नाहीत, म्हणजेच बाह्य प्रदेश. यानंतर येते कलम 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि पुनर्रचना. या कलमानुसार संसदेला कोणत्याही राज्यातून प्रदेश वेगळा करून किंवा 2 अथवा अधिक राज्य एकत्र करून नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे. संसद कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ वाढवू शकते, कमी करू शकते, सीमा बदलू शकते किंवा राज्याचे नाव बदलू शकते. येथे राज्य या शब्दात केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश होतो. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. पण हे अधिकार संसद कसे वापरते यासाठी कलम 3 अंतर्गत प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. या अंतर्गत विधेयक मांडण्यासाठी 2 अटी आहेत. पहिली अट म्हणजे विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारसीनेच संसदेत मांडले जाऊ शकते. दुसरी अट म्हणजे जर विधेयक राज्याच्या सीमा, क्षेत्र किंवा नावावर परिणाम करत असेल तर राष्ट्रपतींना ते विधेयक संबंधित राज्य विधानसभेकडे मत व्यक्त करण्यासाठी पाठवावे लागते. मात्र राज्य विधानसभेने दिलेले मत संसदेला बांधील नसते. संसद ते मत स्वीकारूही शकते किंवा नाकारूही शकते. तसेच विधेयकात सुधारणा झाल्यास प्रत्येक वेळी ते पुन्हा राज्याकडे पाठवणे बंधनकारक नाही. याच कलमाखाली काही विशेष तरतुदी आहेत. केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत संबंधित विधानमंडळाकडे विधेयक पाठवण्याची आवश्यकता नाही. संसद योग्य वाटेल ती कारवाई स्वतःच करू शकते. यावरून सिद्ध होते की भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. आता आपण कलम 4 कडे येऊया. कलम 2 आणि 3 अंतर्गत बनवलेले कायदे हे घटना दुरुस्ती मानले जात नाहीत. त्यामुळे त्यांना कलम 368 अंतर्गत दुरुस्तीची आवश्यकता नाही. असे कायदे संसदेत साध्या बहुमताने आणि सामान्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे मंजूर केले जाऊ शकतात. असे कायदे पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीत आवश्यक ते बदल केले जातात. या संदर्भात बेरुबारी युनियन केस 1960 अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्णयानुसार संसदेला कलम 3 अंतर्गत भारताचा भूभाग परकीय देशाला देण्याचा अधिकार नाही. यासाठी कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती आवश्यक आहे. मात्र भारत आणि दुसऱ्या देशातील सीमा विवाद सोडवण्यासाठी घटना दुरुस्तीची गरज नसून हे केवळ कार्यकारी कारवाईद्वारे केले जाऊ शकते.
आता आपण राज्य पुनर्रचनेच्या प्रारंभिक प्रयत्नांकडे पाहूया. भाषिक प्रांत आयोग, ज्याचे अध्यक्ष S.K. धर होते, तसेच JVP समिती, ज्यामध्ये नेहरू, पटेल आणि सीतारामय्या यांचा समावेश होता, या दोन्ही समित्यांनी भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेला सुरुवातीला विरोध केला. यानंतर स्थापन झालेल्या फजल अली आयोगाने भाषेला राज्य पुनर्रचनेचा आधार म्हणून स्वीकारला, मात्र एक भाषा एक राज्य हा सिद्धांत नाकारण्यात आला. भाषिक घटकासोबतच प्रशासकीय सोयींनाही महत्त्व देण्यात आले. याच प्रक्रियेतून पहिले भाषिक राज्य आंध्र प्रदेश अस्तित्वात आले. 1953 साली मद्रास राज्यातून तेलुगू भाषिक भाग वेगळा करून आंध्र प्रदेशची निर्मिती करण्यात आली. या घटनेमुळे भाषिक राज्यांच्या मागणीला मोठी चालना मिळाली. शेवटी या संपूर्ण प्रक्रियेवरून एक महत्त्वाचा घटनात्मक निष्कर्ष समोर येतो. भारत हा एक अविभाज्य संघ आहे, मात्र त्यातील राज्ये विभाज्य आहेत. राज्यांच्या सहमतीशिवाय त्यांची रचना बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. यावरून भारतीय संघराज्य प्रणालीतील केंद्राचे वर्चस्व स्पष्ट होते. रचना जरी संघराज्य असली तरी स्वरूपाने की अधिक केंद्रीकृत आहे.